सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी योगिता ना अगं ती जेवते बोलवू काय सांगितलं तुम्ही सिनेमाला गेले म्हणून सांगितलं अहो काय पुन्हा थाप मारली तुम्ही आता काय करणार आहात तुम्ही तुम्ही सांगा सांगत होतं हे खोटं तुला हे लपायला आणखी खोटं बोलायला वाढत जातो अहो तुम्ही कशाला सांगितलं तिला झोपली आहे म्हणून अहो शैलावंच येत आहे आता आता काय बघू तू झोप उद्याचं उद्या बघू आपण उद्याचं उद्या बघू म्हणजे काय करणार काय आहात तुम्ही अजून किती खोटं बोलणार आपण झोप तू झोप काय करावं मस्तक भणभणायला लागलेला आहे शेखरला सांगत होतो सांगून टाक ऐकलं नाही माझं तर काय करणार आहे देव जाणे शैलानं मलाच जाब विचारला तर डोकं फुटायची पाळी आलेली आहे देवाचं नाव घ्यावं नको श्यामलाला वाटेल पहाट झाली आणि कामाला लागेल ती हीच भीती आहे तर कसली कसली भीती बाळगायची काय जुमा राहिलेला नाही घेतो देवाचं नाव हरी भजना विन काळ घालवून कोरे चाल जरा बदलून बघतो बदलतो चाल हरी भजना थँक्यू थँक्यू बसा बसा सावकाश आबा आज काय विशेष बातमी विशेष बातमी म्हणजे माझी मुलगी शैला येते अमेरिकेहून कधी परवा परवा पण आबा ही तर गुड न्यूज आहे मग तुम्ही असं चेहरा पाडून का सांगता हो पण आबा ती मुंबईला येते म्हणता म्हणजे सहजच ना की काही लग्न वगैरे जमलंय की काय लग्न कुणाचं कुणाचं म्हणजे तुमच्या नातीचं हो काय काय बोलताय लहान आहे अजून अहो लहान काय आबा कितवीत आहे ती किती म्हणजे ती बीकॉम झाली ना आता झाली म्हणजे तिने परीक्षा दिलेली आहे आबा बीकॉम झाली म्हणजे लग्नाचं वय झालं म्हणजे ती आता 20 वर्षे झाली असेल तेव्हा आबा आतापासूनच लग्नाची खटपट करा विवाह मंडळात जाऊन म्हणजे 25 पर्यंत जमेल तुम्ही म्हणता ते बरोबर आहे काय झालं हे स्वतःच वय मोजण्याच्या नादामध्ये त्यांची वय मोजण्याचं भानच राहिलेलं नाही मला हो म्हणजे मी 60तून 80कडे कधी सरकलो याचा हिशेब करत बसलो आणि त्या मुलांच्या वयाचा हिशेब करायचं राहूनच गेलं आबा आबा बरोबर आहे हो ती किती जरी मोठी झाली ना तरी तुम्हाला ती लहानच आहे अगदी खरंय अगदी वर्ष कशी पटापट जातात बघा तुम्हाला मी सांगतो ही छलाका जिच्याबद्दल मी आता सांगतोय ना तिला कडे वगैरे तू घेऊन मी ऍडमिशन साठी गेलो होतो मला अजून स्पष्ट आठवशी कडे बसली ती माझ्या शाळेमध्ये आणि आता ती ग्रॅज्युएट होणार 20 वर्षाची झाली 20 वर्षाची ही 20 वर्षाची झाली म्हणजे आमचा शेखर 50शीला आला हो 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 ही बराबर वर्ष गेली कळलंच नाही
ये शेखर टिपरे. शेखर टिपरे. शेखर टिपरे. शेखर टिपरे नहीं यार, किसी और से पूछो. काय कौन किसको चाहिए शेखर टिपरे? मुझे. हाँ हाँ हाँ, चलो मेरे साथ. आप? मैं उसका बाप. बापरे. पण बरं झालं तुम्ही भेटला राव. सकाळपासून पत्ता शोधतोय मी. सुबह से ढूंढ रहे, सकाळपासून शोधताय? हो. हा. ते थोडासा ईस्ट वेस्टचा घोळ झाला माझा. हा सर, हे बेस्ट आहे. या माझ्या बरोबर या. हा, काळजी करू नका, मी तुम्हाला बरोबर घेऊन जातो. इकडे. हा चल. या या. आले आबा. काय हवंय? शेखरला भेटायला आलेत कोणी. कोण आहे? बसा बसा. हा बसा बसा. नाही ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. मिस्टर टिपऱ्यांना भेटायला आलो होतो. नाही ते ऑफिसला गेले. हो ते कळालं, ते सांगितलं नाही मी. काही काम होतं का महत्वाचं? हो. हा आमचा कुणाल. शिकवणीसाठी आलेलं दिसतंय मुले. चांगला गोंडस आहे. हा चुणचुणीत आहे मुलगा. याला मिशा आहे भरघोस. आबा बरं आता मुलीचा फोटो देता का, ज्या कामासाठी मी आलोय ते? फोटो? म्हणजे कसं आहे, तसं काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे आता कसं आहे, दोघं एकमेकांच्या प्रेमात पडलेत. दोघंही एकमेकांना पसंत आहेत आणि त्यांची पसंती ती आपली पसंती. शेवटी कसं आहे ना, दोघांना संसार करायचे, त्यांचे सूर जुळणं महत्वाचं आहे. हो नाही पण तुम्ही नाही 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 नाही, तसं काही प्रॉब्लेम नाही. अहो 2-4 दिवसांपूर्वीच कुणालनी मला सगळं सांगितलं. मग म्हणलं मुलीचा फोटो न्यावा. हा तेवढंच सगळ्यांना दाखवता येईल. फोटो का? नाही हे बघा, शेखर टिपरे घरी नाहीयेत. हा तुम्ही असं करा, तुम्ही संध्याकाळी या, तो संध्याकाळी येतो परत. हा हरकत नाही हरकत नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. आता घरी कळलेलं आहे मला, काहीच प्रॉब्लेम नाही. हे घ्या. नमस्कार. अच्छा संध्याकाळी येतो. कोण कुणाल? वा तूच मला उलटा प्रश्न विचारतीयस. मगाशी तो माणूस आला तर डोळ्यासमोर अंधारी आली माझ्या. काहीच कळत नव्हतं मला. त्याचा जाब तुला विचारते, तू मला उलटा प्रश्न विचारते. शाला का? यासाठी स्वातंत्र्य दिलं का ग तुम्हाला आम्ही? ब्युटी कॉन्टेस्ट मध्ये भाग घ्यायचा आहे घ्या, गॅदरिंग मध्ये नाचायचं आहे नाचा, वाढदिवस सिनेमे कशाला नाही म्हणतं नाही ग तुम्हाला? आई मला काय वाटतंय माहितीये का, त्या माणसाचं सगळं ऐकून घ्यायच्या आधीच तुझं काय ऐकून घेण्याच्या आधी त्यांनी फोटो दाखवला ना. टेलिफोन बूथवर ओळख झाली ती तुमची. कुठल्या बूथवर? आता मी पत्ताच लिहून गेला होता बूथचा. अगं शला काय, एखादा मुलगा आवडला तर मला सरळ येऊन सांगायचंच ना बाळा. असं दुसऱ्या तिसऱ्या माणसाकडून कळतं बरं दिसतं का? आबांना धक्का बसला. अगं आई माझं असं खरंच काही नाहीये. तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर? नाही विश्वासाचा अविश्वासाचा प्रश्नच नाहीये शला का. त्यांनी फोटो दाखवला ना कुणालचा, त्याचं काय करायचंय आपण? कोण कुणाल? पुन्हा मलाच प्रश्न विचारतेस तू. ठीक आहे, आता बाबा आल्याशिवाय काही कबूल करणार नाहीयेस ना? ठीक आहे. ए आई प्लीज आता तू बाबांना सगळं सांगून भडकवू नको. आता का सांग ना बाळा, कोण आहे हा कुणाल? परत कोण कुणाल? अगं तो काय करतो? काय करतो? शला का त्याला आपण घरी बोलवूया आणि चर्चा करून ठरवूया ना. आई अगं तुझी शपथ, माझं असं काही नाहीये. तू आता माझ्या सगळ्या फ्रेंड्सना फोन करून विचार. नक्की का? अगदी खरं. ठीक आहे, तू म्हणतेस म्हणून मी विश्वास ठेवतेय. तू खरंच विश्वास ठेव आई. आणि प्लीज आता बाबांना यातलं काही सांगू नकोस. नाही सांगणार. अरे 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 थांब थांब थांब. ही बघ मी घेतो. हा बोला. हॅलो. हॅलो मी श्यामल बोलतेय. हा बोल श्यामल, काय झालं का? तुम्ही जरा लवकर याल का घरी? का ग, एनी प्रॉब्लेम? अहो सगळाच प्रॉब्लेम झालाय. तुम्ही आल्यावर सांगते. हे बघ नाही नाही नको श्यामल. हे बघ तू एक काम कर, तू मला आत्ता सांगून टाक, उगाच टेन्शन वाढवू नकोस माझं. अहो आज एक माणूस आला होता तुम्हाला भेटायला. बरं मग? त्याच्या मुलाचा फोटो घेऊन आला होता तो. त्याच्या मुलाचा नाही, धाकट्या भावाचा फोटो घेऊन आला होता तो आणि म्हणाला की त्याच्या धाकट्या भावाचं शलाकावर प्रेम आहे. दोघांच्या लग्नाला त्यांची काहीच हरकत नाहीये. दोघं एकमेकांना ओळखतात.
तिचंही त्याच्यावर प्रेम आहे म्हणे. काय? आणि शलाकाचा फोटो मागत होता. बरं मग तू काय केलंस? काय नाही, मी म्हटलं की शेखर टिपरे आल्यावर या. नशीब तेवढं तरी सुचलं तुला. बरं आबा कुठे होते ना, आबा तिथेच होते. आता तो संध्याकाळी पुन्हा येणार आहे. का? आता असं काय करतं, तुम्हाला भेटायला येणार आहे ना. बरं बरं श्यामल, शलाका कुठे आहे? तिला विचारलंस का खरं खोटं काय ते? हो मी विचारलं, पण ती म्हणते की तिला यातलं काहीच माहित नाहीये. बरोबर श्यामल, हे बघ तू तिला काही बोलू नकोस. मी आल्यानंतर बघतो सगळं. ओके? काय घरात काय चोरीबिरी झाली की काय? अरे नाही रे, हे श्यामलचा फोन होता. एक कोणीतरी अनोळखी माणूस घरामध्ये शिरला आणि तो एका मुलाचा फोटो घेऊन आला. तो म्हणाला की या मुलाचं तुमच्या शलाकावरती प्रेम आहे आणि शलाकाचंही त्याच्यावरती आहे, तर मग आपण त्यांचं लग्न लावून देऊ. तर तो बोलणी करायला आला होता रे. आणि तो म्हणाला शलाकाचा एक फोटो द्या नातेवाईकांना दाखवण्यासाठी. पण श्यामलने शलाकाला विचारलं तर शलाका म्हणते यातलं तिला काहीच माहित नाही. दिस इज व्हेरी स्ट्रेंज यार. हो शेखर तू सांभाळून जा. मला तरी असं वाटतं की हा एकतर्फी प्रेमाचा काहीतरी प्रकार असणार. हो आबा, मी आहे श्यामला. काय? मी यांना फोन केला होता ऑफिसमध्ये. हा सांगितलं मी त्यांना सगळं फोनवर. हो का? मग काय म्हणाला शेखर? मी म्हणाले संध्याकाळी लवकर येतो म्हणून. हा शलाकाशी पण बोलली मी. हा. सारखी तेच म्हणते ती. काय? कोण कुणाल कोण कुणाल. मला वाटतं खोटं बोलते. नाही श्यामला, मी तुला एक सांगू का? मी तू रागव नको, मी सांगतो. ह्या गोष्टी रागाने सांगायच्या नसतात. हा, आणि रागाने विचारायच्या नाही. तू रागाने विचारलं असेल म्हणून असेल कोण कुणाल असं विचारायचं असं प्रेमाने विचारायचं. कोण ग बाई कुणाल? नाही बाबा, मी प्रेमानेच विचारलं. त्या प्रेमामुळेच तर हे दिवस बघायला मिळाले आहेत ना. हा काय? नाही नाही, म्हणजे यांनी लाडवून ठेवली म्हणून ही अशी झाली आहे ना. आईचं काही ऐकायचंच नाही हो. मी नेहमी सांगते संध्याकाळी 7च्या आत घरी यायचं, उशीर झाला तर फोन करायचा. आई म्हणजे यांना ना नुसती शत्रू वाटते. तू त्याची विचार करू नको. सगळं व्यवस्थित होईल, तू काय काळजी करू नको. आता यांनी तरी कुठली कुठली टेन्शन घ्यायची बरं का? ऑफिस मधलं टेन्शन आहे, योगिताच्या प्रकरणाचं टेन्शन आहे, शैला वंश येणार म्हणून एवढं टेन्शन घेतलंय. माझं नाही, तुमचं कसलं टेन्शन आबा? माझं तू ऐकशील का? काय मी बोलू का शलाकाशी? म्हणजे काय माझ्याकडे ती बऱ्याच वेळा मोकळेपणाने बोलते. नाही, काहीच गरज नाहीये. नाही म्हणजे तिच्याशी कोणीच काही बोलायची गरज नाहीये. अरे श्यामला, जेवणाचं काय? नाही, तिला राहू दे उपाशी. एक दिवस न खाल्ल्याने काहीच बिघडत नाही आबा. माझ्या जेवणाचं काय? मी विसरलेस. मी वाढते पटकन. अगं बाई आबा, गोंधळ झाला हो. गोंधळ झालेलाच आहे, पण सगळं व्यवस्थित होईल. नाही, मी शलाकाच्या या गडबडीमध्ये ना भात लावायला विसरले हो मी. ठीक आहे, मग आपण पोळ्या खाऊ. नाही नाही, मी पटकन भात लावते. तुम्ही 10 मिनिटं थांबाल ना? तू अजिबात गरज नाही. तू गडबड गोंधळ काय करू नको. पोळ्या चालतील. त्या तरी केल्यास ना का मी पाव घेऊन येऊ का? असे श्यामला जरा लवकर वाढा. भुकेनी जीव व्याकुळ झाला. अरे शेखर, तू निघणार होतास ना? अरे हो रे, निघायचं, पण हे एवढं आवरल्याशिवाय कसं जाऊ? अरे मी आवडतो रे सगळं. तू निघ ना आता यार. ओके, आवरशील ना? हो नक्की नक्की. थँक्यू व्हेरी मच. चल निघ. हे बघ, मी कॉम्प्युटर ऑफ केलाय. तू जरा या फाईल. हो बाबा, तू काही काळजी करू नको, मी आवडतो. आणि हे बघ, तसाच जर काय प्रॉब्लेम असेल तर मला मोबाईलवर फोन कर लगेच. हो नक्की नक्की. ओके चल. शेखर, काय रे? शेखर जरा हे मेहता अँड सन्स हे मला जरा. तू एक काम कर ना, तू गुरु बघतो त्याला सांग ना. मी करतो, तेव्हा जाऊन त्याला उशीर होतोय. अरे हो, तू निघतोयस ना, जा जा. हो रे. अरे आज कळतंय मुलीचा बाप म्हणजे केवढी जबाबदारी असते ते. नुसता मुलीचा बाप नाही, वयात आलेल्या मुलीचा बाप असं म्हण. ते एक टेन्शन आहे यार. अरे टेन्शन कसलं घेतोस तू? तू फक्त त्या मुलाचा पत्ता काढ. जरा जरी काय वेड वाकडा असेल ना तर आपण घरनं उचलू त्याला. नक्की? हा चल, थँक्स. मी निघतो आता. चल गुरु, येतो रे. ओके. नाही, ते सगळं कळलं मला यांच्याकडून.
पण मला अजून एक कळत नाहीये की ही दोघं भेटली कुठे. बघा ना, तीच तर गंमत आहे. म्हणजे विधिलिखित असेल ना तर माणसं कुठच्या कुठे भेटतात. आता म्हटलंच आहे ना, लग्नाच्या गाठीवर स्वर्गात बांधल्या जातात. नाही पण ती दोघं भेटली कुठे ते नाही कळलं ना. म्हणजे तुम्हाला माहीतच नाही. बरोबर आहे, मुली सांगायला लाजतातच. आता मुलगी इंडियातली असो नाहीतर अमेरिकेतली, पण भारतीय संस्कृती म्हणजे भारतीय संस्कृती. आता हेच बघा ना, ती इथली, तो इथला, पण भेट कुठे झाली? लॉस एंजेलिसला. लॉस एंजेलिसला? हो हो, दोघं एअरपोर्टवर एकमेकांना भेटले आणि प्रेमातच पडले म्हणा ना. अहो पण तुम्ही कुठल्या मुलीबद्दल बोलताय? निकिता. निकिता? कोण निकिता? अहो असं काय करता, शैलावंसांची मोठी मुलगी नाही का? योगिताची बहीण. अगदी बरोबर. अहो 2 वर्षापासून चाललंय त्यांचं हे. निकिता? आम्हाला हे काहीच माहित नव्हतं. अहो मला तरी कुठे माहिती होतं. 2 महिन्यांपूर्वी कुणाल आला तेव्हा त्यांनी सांगितलं. म्हटलं समाधान आहे बाबा रे, समाधान आहे. कुठली तरी मड्डम घेऊन नाही आलास याचं समाधान आहे. हे श्यामल, फर्स्ट क्लास कॉफी करून आणता. हो कमाल आहे. अहो पण मुलीची आई मुलीला इथे घेऊन येते असं मला मेसेज मिळाला. वर पत्ताही दिला. म्हणून म्हणलं इथे यावं. तेवढा फोटो मिळाला तर बरं होईल, म्हणजे सगळ्यांना दाखवायला. कधी येत आहेत मंडळी? मी कॉफी आणते. तोपर्यंत तुम्ही हे फोटो दाखवा, फोटो. अरे मुलाचा फोटो बघ शेखर, ती रुबाबदार आहे. मणिरत्नमचा रोजा सिनेमा होता ना, त्याच्यामध्ये तो चंद्रास्वामी होता मिशिबाल. अरविंद स्वामी. हा अरविंद स्वामी. हा तो छान छान सुंदर मिशा आहे. पटलेलंच नाही मला काही. काय ग, काय झालं श्यामल? हे बघा, प्रत्येक वेळी आपण प्रत्येक बारीक सारीक गोष्ट त्यांना कळवलेली आहे की नाही. शिर्याची नोकरी, शलाकाची ब्युटी कॉन्टेस्ट, तुमचं इन्क्रीमेंट, अगदी सगळ्या गोष्टी कळवायच्या. अगं श्यामल, त्या सगळ्या चांगल्या गोष्टी होत्या, कळवण्यासारख्या होत्या त्यांना, म्हणून आपण कळवलं त्यांना. एखादी वाईट गोष्ट असती तर आपण त्यांना कदाचित. नाही, मी अजिबात मान्य करणार नाहीये. अगदी न सांगण्यासारख्या गोष्टी सुद्धा कळवलेल्या आहे. शिर्याची नोकरी गेली तेव्हा सुद्धा कळवलं नाही का? तुमच्या ऑफिसमध्ये प्रॉब्लेम झाला होता तो पण कळवला होता. एवढंच कशाला, मी शिकवणी घेणार होते ते सुद्धा कळवलं होतं मी त्यांना. हो ग, अगं श्यामल, ते परदेशात आहेत ना, त्यांचे प्रॉब्लेम वेगळे असतील. आपण त्यांना सगळ्या गोष्टी कळवल्या म्हणून त्यांनी प्रत्येक लहानसहान गोष्ट आपल्याला कळवावी असं आहे का? अहो तुम्हाला लहान वाटते ही गोष्ट? अहो निकिताचं लग्न ठरतंय काय? नक्की ठरलंय. आता त्या मुंबईला येत आहेत ना, म्हणजे विषय कुठे गेलाय बघा. जाऊ दे ग, तू झोप आता. असू दे, काय मला लागलंय फार. यात काय लपवण्यासारखं आहे? श्यामल, उगाच काहीतरी बोलू नकोस. अगं वेळ नसेल मिळाला ना तिला. काय बोलताय तुम्ही? आता योगितासाठी रोज फोन करतात ना तुम्हाला त्या. निकिताचं लग्न ठरलं आहे सांगायला किती वेळ लागतोय? नाही, मला कळलंय आता ते सगळं. काय ते? त्या निकितासाठी इथे येत आहेत आणि आपला जीव हैराण झाला योगितासाठी काही ते येत नाहीये. हे बघ श्यामल, ती इकडे येईपर्यंत आपल्याला खरं काहीही कळणार नाही. खरं? मग तो माणूस आपल्याशी खोटं बोलला का? मला काहीच म्हणायचं नाही याच्यामध्ये. तुमचीच बहीण आहे ना, एकुलती आहे. अहो पण मला वाईट वाटणं साहजिक आहे. हे तरी पटतं की नाही तुम्हाला? एवढी महत्वाची गोष्ट मला परक्या माणसाकडून कळते म्हणजे काय? तोडगशी नाही पडली मी. आणि तुम्ही सुद्धा. नामा धन्य झाला त्याला, विठ्ठल पावला त्याला, विठ्ठल पावला त्याला, विठ्ठल पावल. अरे काय रे शेखर, बस 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 बस. तर ही शलाका झोपली काय? माहित नाही. आबा, श्यामल शलाकाला दुपारी खूप ओरडली का? नक्की ओरडली असणार. नाही, तशी काही खूप नाही ओरडली. मी होतो ना तिकडे होतो. अच्छा, हा. म्हणजे आज शलाकाचे संरक्षण मंत्री तुम्ही होतात तर.
बिचारीचा एवढाचा चेहरा झाला होता, कशी बसली होती मगाशी. श्यामला ना एक मागचा पुढचा विचार नाही, एकदा तोंडाचा पट्टा सुरू केला की ती आपली सुरूच करते डायरेक्ट. काय बरं का, म्हणजे आपल्या माणसापेक्षा दुसऱ्या माणसावर माणूस विश्वास कसा ठेवतो ह्याचं एक उदाहरण आहे उत्तम. आणि आबा असा उगाच्या उगाच आपल्यावरती दोष येतो ना, त्यावेळेला काय मनस्थिती होती अनुभवलं ना मी. ते फ्रॉडचा आरोप नाही झाला होता माझ्यावरती, पण श्यामलाने थोडा तरी विचार करायला हवा नाही. काय बरं का, दोष श्यामलाचा नाहीये शेखर, दोष परिस्थितीचा आहे. काय आहे, माणूस चांगला वाईट रागीट प्रेमळ जो काही असतो ना तो परिस्थितीमुळे असतो, त्याच्यामुळे असा तो बनतो. तर ही श्यामला अशी का वागली तर ती जरा जास्ती हळवी आहे रे, म्हणून जरा विचार करायचा ना बोलायला. काय विचार करायला डोकं वापरावं लागतं. हा, आणि श्यामला काय हळव्या माणसाच्या बाबतीत काय होतं की डोक्यापेक्षा भावनांचा जास्ती वापर केला जातो. श्यामलाचं जे चिडणं होतं ते का होतं, पण ते शलाकाबद्दल तिला जी काळजी वाटतं ना त्यामुळे ते झालेलं होतं. बाबा आधी मला ते कळेच ना कोण मुलगी आहे ते. अहो नंतर कळलं निकिता. अहो म्हणजे आधी योगिता मग निकिता. आबा शैलाचं इथे आल्यावर काही खरं नाही बुवा. काय ते बघूया काय होतं ते. शलाका झोपली काय ते बघू नये, माझी काळजी वाटत नाही. ते जागी असे झोपली नसतं ती समजूत काढ. बरं का काय बरं का, हे अशा तऱ्हेचे शेखर आरोप जेव्हा एखाद्या माणसावर लादले जातात ना तेव्हा दोन प्रतिक्रिया संभवतात. म्हणजे व्यक्ती खचून तरी जाते त्या आरोपांमुळे किंवा बंडखोर होते. आणि या दोन्ही गोष्टी आपल्याला शलाकाच्या बाबतीत परवडण्यासारख्या नाही. त्याच्यातून तिला वेळीच सावरायला हवं. काय सोयम